चंद्रपूर शहरालगतचा माना टेकडीचा भाग म्हणजे इरई झरपट नद्यांचा संगमाचा निसर्गरम्य परिसर आहे। या टेकड्यांच्या प्रदेशात चंद्रपूर शहरातील नागरिक नित्यनेमाने सकाळी फिरण्यासाठी जातात। या भागात उत्तम वनराई व विपुल प्रमाणात खाद्य असलेले नदी शेजारी शेकडो मोरांचे वास्तव आहे। याशिवाय इतर छोटे छोटे वन्यजीव पशुपक्षी देखील इथे गुण्यागोविंदाने नांदतात। मात्र गेल्या काही दिवसांपासून या भागात शिकाऱ्यांची वर्दळ वाढली आहे। स्थानिक माना निसर्ग भ्रमंती मंडळाच्या सदस्यांनी यावर पाळत ठेवत अनेकदा शिकाऱ्यांना हसकावून लावले। एका ताज्या धाडसी प्रयत्नात स्थानिक निसर्गप्रेमींनी नदीच्या काठावर सुमारे 1 किलोमीटर परिसरात लावलेले शिकार जाळे वन विभागाच्या मदतीने ताब्यात घेतले। या भागात सातत्याने होणारी मोरांची शिकार अशा पद्धतीने रेकॉर्डवर आणली आहे। या शिकाऱ्यांचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठीची मागणी वन्यजीवप्रेमींनी केली आहे। तक्रार देऊन सुद्धा हा राष्ट्रीय पक्षी मारण्याचा प्रयत्न करत आहे तस्करांकडून। आपली काय मनोगत आहे? या ठिकाणी आम्ही रोज सकाळी मॉर्निंग वॉकला येत असतो। हा माना परिसर जो आहे, माना टेकडीचा परिसर अत्यंत सुंदर आणि निसर्गरम्य असल्यामुळे अनेक लोक या ठिकाणी आपल्या व्यायामासाठी वॉकिंग करायसाठी येतात। आम्ही वारंवार इकडे जंगल झाडीझुडपं असल्याप्रमाणे इथे मोठ्या प्रमाणात वन्य प्राण्याचा वावर असतो आणि त्यातल्या त्यात प्रमुख म्हणजे मोराचा खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वावर असतो। या संदर्भात आम्ही वारंवार आता इकडे नेहमी वॉकिंगला येत असताना आमच्या निदर्शनात असं आलं की काही संशयित लोक असे या ठिकाणी मोराची शिकार करतात असं आम्हाला कळलं। एकदा मी स्वतः प्रत्यक्ष एकदा बघितलं होतं। त्या संदर्भात त्या थैलीमध्ये मोर घेऊन जाताना मी त्यांचा पाठलागही केला। ते 2 व्हीलरवर पळून गेले आणि पळून ते गेल्यानंतर ते मला सापडले नाही। या संदर्भात मी मागच्या वेळेस निवेदन लिहिलं होतं। आदरणीय या जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आदरणीय सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनासुद्धा या संदर्भात निवेदन दिलं होतं। त्यांनी फॉरेस्ट आपले रामगरकर साहेब यांना या संदर्भात निवेदन दिलं। आत्ता 1-1.5 महिना 2 महिन्याआधी या विभागाचे आमदार आदरणीय किशोरभाऊ मुनगंटीवार यांना निवेदन दिलं। वारंवार मी या एरियाचे RFO डोंगरे नायगमकर साहेब त्यांचा नंबर नसल्यामुळे डोंगरे साहेबांचा नंबर घेतला। त्यांना वारंवार फोन केला, फोन उचलत नव्हते आणि त्याचे फॉरेस्ट गार्ड म्हणून आहेत कुडापे, त्यांना वारंवार लावलं की हो आम्ही एकदा आलो होतो, बघितलं। एकदा मी माशा माराच्या बहाण्यानं बसले होते तिथे, ते हे करत होते कणकीमध्ये काही विष कालवत होतं। तो पण व्हिडिओ मी त्या सरांना पाठवला। विषयाचं गांभीर्य घेतलं आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी या मोराचा काय म्हणतात त्याला मोराची शिकार मोठ्या प्रमाणात त्यांना कित्येक दिवसापासून या ठिकाणी मोराची शिकार या ठिकाणी होत आहे। प्रशासनाचं याकडे दुर्लक्ष चाललेलं आहे। आज आपण जे स्पॉटवर आलं आहे, काय नेमकं काय पाहायला भेटलं आहे आपल्याला? नेमकं मी रोज येत असतो। त्या दिवशी येत असताना मी नेमकं मला एक संशयित गाडी दिसली आणि तो माणूस त्या टोकावरून तो जो तिकडचा 1.5 किलोमीटरचा टोका त्या काठाकाठाने या रस्त्याने असं इकडनं जाताना मला तो संशयित दिसला होता। माझ्या मनामध्ये पहिलंच होतं की इथे मोराची शिकार होत आहे। तरी पण आज मला सुट्टी असल्यामुळे मी थोडंसं म्हटलं चला आतमध्ये काय चाललं आहे म्हणून मी सहज इथं येऊन बघतो। काय तर या ठिकाणी इथून 1.5 किलोमीटरपर्यंत ही जाळी लावलेली होती आणि तो मुलगा, त्या मुलाचा मी व्हिडिओ काढला असता, तो पळून गेला। म्हणजे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आणि हा राष्ट्रीय पक्षी जो आपला मोर आहे, या ठिकाणी या मोराचा म्हणजे या विषयाचं किती गांभीर्य असून फॉरेस्ट प्रशासन याच्याकडे लक्ष देत नाही। म्हणजे याच्यासारखी शोकांतिका नाही। मी मागं रामगरकर साहेबांना तू बघितलं का, म्हणजे उद्धटसारखं उत्तर त्यांनी दिलं, तू बघितलं का मोराला, पुरावे आहे का, पुरावे असेल तर घेऊन ये, आम्ही कारवाई करू, या प्रकारे त्यांनी त्या संदर्भात उत्तर दिलं होतं। असा हा प्रकार चालू आहे प्रशासनाचा।